आता प्रत्येकाची ख्वाहिश असते विरोधकांची का एक साईडने खेळेल तो बादशाह नसतो, हे नसतो, ते नसतो. मग आपण दोन्ही साईडने खेळायचा प्रयत्न करू. हे आता ठरवलेलं आहे, प्रत्येकाला संधी द्यायची. मथुरवर करारापेक्षा कधी खरेदी केलेली चांगली असते. करार केल्यानंतर एखाद्याच्या नंदीला काय दुखापत झाली, काही झाली, मग ते आपल्याला स्वतःला चांगलं नाही वाटत. घरचा साज त्या दिवशी उजवीने आज डावीने बघा दोन्ही साईड घरचा साज आता पळाला. नमस्कार मित्रांनो, सुंदर अशी गाडी झालेली आहे आता आपला सर्वांचा लाडका मथुर 1001. त्यानंतर त्याच्यामध्ये सोबत पळाला एलियन 1001. घरचा साज बोलून आधी तर पुकारला गेला, चांगला वाटला. कुठेतरी राहुल भाईचे बघा उजवीला पण घरची गाडी पळते, कॉकटेल आणि सर्जा. त्यानंतर आज डावीला मथुर आणि एलियन, आणि त्या साईडला पण सुंदर अशी गाडी पळाली. सचिन शेठ घरतवरचे ओले याचा शाहीर आणि त्याच्यासोबत गोपीनाथ शेठ तुंगे, दक्ष गोपीनाथ शेठ तुंगे यांचा गोविंद अशी गाडी पळाली. मैत्रीपूर्ण लढत झाली. आपण राहुल दादाची मुलाखत घेऊया, बघूया त्याला काय बोलतात. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष वर्ष नाही बघितले, पण या सीझनला 101% डोक्यामध्ये प्रामाणिकपणे ठरवून ठेवला होता का या मैदानामध्ये हे नकानामध्ये 100% गुलाल करणार. हे आज जो माझा स्वप्न होता या 2 वर्षाचा, जिथे सोन्या आणि बकासूर शर्यत पराभव झाला होता, त्याच्यानंतर अजून एक शर्यत पराभव झाला होता. 2 शर्यती मी इथे पराभव झालो होतो, पण ते दोन्ही शर्यतींची आज जागा मथुरने भरून काढली, आज गुलाल मिळवून. आणि बघा पहिल्यांदा सन्मान चिन्ह मिळवलं म्हणजे सायकल मथुरने या मैदानामध्ये. तो आता माझ्या रणूला मी सायकल नेणार आहे आणि राजवीरला, दोघांसाठी आज सायकल मथुरने गिफ्ट केलेली आहे. खूप आनंद वाटतो का जो गुलाल भेटला त्या गुलालामध्ये मी खूप खुश आहे, कारण की खूप आतुरता होती या गुलालाची या मैदानामधली. कुठेतरी ज्यावेळेला बॅनर पडला होता नक्कीच प्रत्येकाला एक आतुरता होती की कोण पळतं मथुर सोबत. आणि त्या दिवशी जो फेरा पळाला होता ना, कुठेतरी मला वाटतं एलियनचा त्याच दिवशी गुलाल झाला होता, असं लोक बोलत होते. काय बोलत घरचा साथ पळाला एलियन आणि मथुर, त्याच्यामुळे आज दोन्ही नंदींचा मी आभार व्यक्त करतो. 8 पायाचा मला असतो, त्याच्यामध्ये 8 पाय पळायला लागतात. दोन्ही नंदी अतिशय चांगले पळाले. सुटीतून खाली जेव्हा सुटली गाडी तेव्हा 1.5 शेकडा मागे होती गाडी, पण तेवढा कव्हर करून पुन्हा तेवढाच अंतर दिलं. शिस्त काय असते दाखवून देतो बघा. आज शिस्तीचा भाष्य आपला मथुर. शिस्तीचा भाष्य आहे. कुठेतरी ना राहुल भाईचं नाव या मैदानामध्ये आज चमकला. काय बोलत नाही, आनंद वाटतोय. थांबरीनं फोन करते 1 मिनिटात. आज पुन्हा एकदा नाव चमकलं. नाव फक्त चर्चेमध्ये जेव्हा येतो तेव्हा मथुरच्याच आशीर्वादामुळे येतो. जेव्हा मथुर शर्यत हारत असतो ना, फॅन फॅमिली खूप एकदम अक्षरशः म्हणजे नाराज होऊन जातात, आणि त्यांची जी नाराजी आहे ती मला पण बघवत नाही. पण पुन्हा एकदा मथुर त्या नाराजीला प्रत्युत्तर देऊन त्यांना पुन्हा एकदा खुश करतो. बरोबर. आता लगातार हा 2रा गुलाल आपण गुलाल घेतला, त्यानंतर हा गुलाल 3 दिवसातच. काय बोलत आमचं मत असं आहे, म्हणजे माझं प्रामाणिक, खेळायचं तर टॉपमध्ये खेळायचं. मग कोणी असू दे, हारजीत होत असते, पण मथुरने मला टॉपमध्येच ठेवलं आहे आज, पण त्याचा जास्त अभिमान वाटतोय मला. जेवढी मैदानामध्ये भाई पब्लिक होती ना तेवढी लाईव्हला सुद्धा तुटतात. काय बोलाल या प्रेमाबद्दल? त्यांचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे, असाच कायम त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद मथुरच्या सोबत आणि माझ्यासोबत राहू द्या, अशीच अपेक्षा असणार होती. आज जे जॉकी बघा कुठेतरी आज जॉकी पण खूप छान गाडी पळवली. पंकज होता आज. आम्ही आता ठरवलेलं आहे प्रत्येकाला संधी द्यायची, मथुरवर बसायची, गाड्यावर छेकड्यावर हाकलायची. तर प्रत्येक गाडा माल जेवढं जे हे आहेत जॅकी, प्रत्येकाला भेटेल चान्स मथुरवर. त्या दिवशी शुभमदादाची वाईट झाली, ते विसरण्याच्या मैदानाला कुठेतरी आम्ही करार पण करतो असं ऐकलंय. काय बोलाल? करारापेक्षा कधी खरेदी केलेली चांगली असते. करार केल्यानंतर एखाद्याच्या नंदीला काय दुखापत झाली, काही झाली, मग ते आपल्याला स्वतःला चांगलं नाही वाटणार. आपल्या दावणीला असल्यानंतर काही होऊ द्या, मग पण अक्षरशः तेवढी काळजी आम्ही घेतो असतो. चुकून असं होत नाही, पण झालं तर आपण स्वतःला माफ नाही करू शकत. आता मगाशीच राहुल भाई सांभाळायचे कुठेतरी घरचा साथ म्हणून पुकारला. राहुलचा आज मी म्हणजे मला एक गोष्टीचा अभिमान वाटतो राहुलचा. राहुल आमचा फॅमिलीतला एक सदस्य आहे, पण राहुल आहे ना, राहुल एकदम दिलसे आमचं नाव घेत असतो. म्हणजे याच्या आधी नाव घेताना पण काही लोकांना अडचण व्हायची, पण राहुल जो आज नाव घेतो ना एकदम छातीटोकपणे घेतो. आणि त्याचं ते जे
बोलणं आहे ते मला आज माझ्या मनामध्ये खूप भरून येतं प्रत्येक टायमाला. त्याचे शब्द येतात. हा, हृदयातून शब्द येतात. बरोबर. घरचा साज त्या दिवशी उजवीने आज डावीने बघा दोन्ही साईड घरचा साज आता पळायला लागला. काय बोलू? आता प्रत्येकाची ख्वाहिश असते विरोधकांची का एक साईडने खेळेल तो बादशाह नसतो, हे नसतो, ते नसतो. मग आपण दोन्ही साईडने खेळायचा प्रयत्न करू का जे विरोधकांचे टोले आहेत त्या टोळ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी. आता लवकरच तुम्हाला पण जायचं आहे प्रोग्रामला. इथं आलेली जनता या जनतेविषयी काय बोलू? त्यांचा खूप खूप आभार आहे सगळ्यांचा. असाच आशीर्वाद, असाच प्रेम असू द्या. तुमच्या प्रेमापोटी, आशीर्वादापोटीच मथुर पळतोय. आता पाठी बघलं इकडे विचारलं होतं घाटावर कधी येते नव्हते. हा, येईल, लवकर येईल. 5 तारखेनंतर घाटावरती येणार. 1001%. चला, नमस्कार. छान. आपल्या नाशिक परिसरामध्ये ना खूप मोठं नाव आहे यांचा. त्या दिवशी तुम्ही खिडकारीच्या मैदानात आलेलं आणलं म्हणजे ती गाडी आपली तासात जाऊन ती बाद झाली. पण त्याच दिवशी मला वाटतं मथुरचा याचा फेरा पडला होता. तो लोकांच्या मनामध्ये बसला होता आणि आज तीच गाडी पडली. काय बोलू? म्हणजे एलियनची पूर्ण इज्जत जी आहे ती मथुरने वाचवली होती खिडकाळीच्या मैदानामध्ये. हो, अजून एक प्लस पॉईंट सर्व लोकांनी बघितला आज पलताना एलियनला. शेफ्टीचा गोंडा खालपासून तर वरपर शेवटपर्यंत. त्याची ती खासियतच आहे. जेव्हा सुट्टी होती ना तेव्हा 3ऱ्या-4थ्या पावलामध्ये तो शेफ्टीवरती उचलतो. बरोबर आहे. आता राहुल दादा सांगितलं कुठं सकाळीच पोहोचल्यात ना का रात्री पोहोचल्यात? रात्री पोचलो आम्ही. रात्री पोहोचल्यात. बघा त्या दिवशी पण रात्री पोहोचून लगेच दुसऱ्या दिवशी मैदान घालून सज्ज होतं. आणि त्यातल्यात खिडकाळीच्या मैदान नंतर पण 2 मैदान करून आम्ही इथे आलो. तिथं पण गुलाला जाईल. हो, तिथं पण गुलाल. बिना गुलाला तर नाशिकमध्ये तर नाही राहिलो आता कधी. आणि आमची ही इच्छा आहे का मुंबईमध्ये पण बिना गुलाला तर नाही राहायचं. आणि मला वाटतं एलियनच्या आयुष्याचा पहिला गुलाल तो पण मथुरच्या सोबत. हो, पहिला मुंबईला पहिलाच गुलाल मथुरच्या मध्ये. काय काय अभिमान काय वाटतं? खूप सारा अभिमान आहे. बोलावं तितकं कमीच आहे. स्वतः राहुल भाई आज बघितलं तुम्हाला म्हणजे ज्यावेळेला गुलालात गाडी टाकली स्वतः तुम्हाला बघत होतं फोटो काढला या कारण कुठेतरी हे हो, राहतात. राहुल दादांचं असं आहे, जरी किती पण गर्दी असली पण जवळच्या माणसांना विसरत नाही राहुल दादा. म्हणजे तुमचं आणि राहुल दादांचं हे नातं कसं जुळलं याच्या आधी म्हणजे काही आम्हाला चर्चा नव्हती या एलियनची. असं काय अचानक सांगा ना. राहुल दादांची माझी म्हणजे पहिले तर नॉर्मली ओळख होती. त्यानंतर मी दादांचा मथुरचा खूप मोठा फॅन असल्यामुळे माझ्याकडं बैल पोळ्याला मी दादांना बोलवलं होतं. मथुरला पण बोलवायचं होतं पण मथुरचे तिकडे मैदान होते. मथुर सांगलीवरून न येऊ शकला तर पण दादा आले होते. तर तेव्हापासून आमची चांगली मैत्री झाली. आणि छान पळतोय. पहिले 2 नंबरमध्ये खेळायचो पण असं पण म्हणता येईल का पोळ्याच्या दिवशी आमच्या घराला दादांचे पाय लागले आणि आम्ही पण 1 नंबरमध्ये आलो. आज कुठेतरी बघा मुंबईला एकमेव असा ओले मैदान आहे ज्या मैदानाची अखंड मुंबईला महाराष्ट्रभर चर्चा असते आणि अखंड महाराष्ट्र जनतेचं एक लक्ष वेधणारं मैदान असतं. ज्यावेळेला लाईव्ह गाडी पळायला गेली ना कुठेतरी खूप सारी लोक जोडली म्हणजे आज फक्त मुंबईकरांना अखंड महाराष्ट्रावर दिसला आहे. हो, काय बोला? आता महाराष्ट्राला जो दिसला तो मथुरमुळे दिसला एलियन महाराष्ट्राला. नाही तर महाराष्ट्राला एलियनला बघितलं नसतं महाराष्ट्राने. आता राहुल दादांनी एका प्रश्नावर कुठेतरी असा मथुर बघा काही कोणाला नंबर असं किंवा काय असं साथ देतात कधी साथ न सोडत. हो, कधी राहुल दादाची पार्टी बाजू असल्यावर तुम्ही साथ देणार का त्यांना? 100%. म्हणजे राहुल दादाची कसं असो आमची साथ कायम राहुल दादाला राहणार. हो, त्यांचा घरचा साथ पालतोय असा पुकारला गेला तिथे. काय बोला? घरचा साधूच त्यांचा. आणि एलियन त्यांचा काय आणि मथुर माझा काय यात काही हे नाही. हो, आता एकदम आणि हे दोन्ही पण नंदी आम्ही मालक नसून आम्ही खायला घालायला आहे. बाकी सगळे जनतेचे ते. आता एकदा मला सांगा ना नाशिकला कुठल्या नावाने गाडी पडते आपली? वाडगाव ग्रुपच्या पवनमध्ये गाडी पळते आपली. पंकज शेठ राजपूतच्या घोड्यामध्ये बैल पळतो पब्लिकला. आणि छोटा पवन पडतो का? नाही, हो, छोटा पवन मोठा राखीस बोलतात त्याला. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा राखीस म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्यामध्ये आता एलियन पळतोय. तर सध्या तरी नाशिकमध्ये कोणालाच गाडी सापडत नाही आमची. आजची जी गाडी पळाली आता सज्ज आहे का मुंबई गाजवत तुम्ही काय बोला? आता मुंबई ही गाजवली आहे. आता परत बघूया. आता परत बैलाचा मूड कसा आहे त्यावर परत एक शर्यत करू तिकडे. चला, शुभेच्छा तुम्हाला. आणि त्यानंतर दादा जेव्हा बोलतील तेव्हा परत आहेच मुंबई गाजवायला. धन्यवाद.